60 वर्ष एका राजकीय पक्षासाठी हा केवळ आकडा नसतो, तर तो असतो संघर्षाचा इतिहास, विचारांची परंपरा आणि जनतेच्या मनात निर्माण झालेला विश्वासाचा प्रवास. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेलं शिवसेनेचं रोपटं आज वटवृक्ष बनलं आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी सुरू झालेली ही चळवळ पुढे हिंदुत्वाची बुलंद भूमिका घेऊन देशाच्या राजकारणात प्रभावी शक्ती म्हणून उभी राहिली. मात्र या 60 वर्षाच्या प्रवासात शिवसेनेने जितकं यश पाहिलं तितकेच संघर्षही अनुभवले. सत्ता मिळवली, सत्ता गमावली, मित्र बदलले, विरोधकही बदलले आणि अखेर स्वतःच्याच घरात फूट पडल्याचं दुःखही पाहिलं. नुकतीच शिवसेना 60व्या वर्षात प्रवेश करत असताना तिच्या भूतकाळाचा आढावा घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकेच तिच्या वर्तमान आणि भवितव्याचा वेध घेणंही आवश्यक ठरते. मुंबईतील मराठी तरुणाच्या रोजगाराच्या प्रश्नातून सुरू झालेला हा प्रवास पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. शाखा संस्कृती, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शैली आणि कार्यकर्त्यांशी असलेलं भावनिक नातं यामुळे शिवसेनेने सामान्य माणसाच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. काळ बदलला तशी शिवसेनेची भूमिका बदलत गेली. मराठी अस्मितेपासून हिंदुत्वापर्यंतचा प्रवास झाला. भाजप सोबतची युती झाली. महाराष्ट्रात सत्ता मिळाली. शिवसेनेचे नेतृत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व राज्याच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले. मात्र प्रत्येक प्रवासाला वळण असतात. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने नवा मार्ग स्वीकारला. 2019 मध्ये राजकारणाने अनपेक्षित कलाटणी घेतली. महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि अनेक दशकांच्या राजकीय समीकरणांना छेद देणारे निर्णय घेतले गेले. त्यानंतर आलेला काळ शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय भूकंप ठरला. पक्षात बंड झाले, नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. शिवसेना 2 गटामध्ये विभागली गेली. पक्षाचं नाव, चिन्ह आणि वारसा यासाठी न्यायालयीनवर राजकीय लढाई सुरू झाली. आजही महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रश्न कायम आहे, खरी शिवसेना कोणाची? एक गट बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा असल्याचा दावा करतो, तर दुसरा गट बाळासाहेबांच्या मूळ शिवसैनिक संस्कृतीचा आणि संघटनात्मक परंपरेचा वारसा जपत असल्याचं सांगतो. या संघर्षात केवळ पक्ष विभागला नाही, तर अनेक कार्यकर्त्यांच्या भावना, निष्ठा आणि राजकीय आयुष्यही 2 भागात विभागलं गेलं. आज शिवसेनेसमोरची लढाई केवळ विरोधी पक्षाची नाही, तर स्वतःची ओळख, स्वतःची ताकद आणि जनाधार सिद्ध करण्याची आहे. राज्यातील प्रत्येक निवडणूक आता शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. प्रत्येक मतदारसंघ, प्रत्येक शाखा आणि प्रत्येक शिवसैनिक हा राजकीय समीकरणाचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या नावावर, त्यांच्या विचारांवर आणि त्यांच्या वारशांवर दोन्ही बाजूंनी दावा केला जात असताना अंतिम निर्णय मात्र जनतेच्या न्यायालयातच होणार. शिवसेनेच्या पुढील दशकाकडे पाहिलं तर आव्हाने मोठी आहेत. नव्या पिढीला पक्षाची जोडणं, बदलत्या राजकारणात स्वतःचं वेगळंपण टिकवणं आणि संघटनात्मक ताकद पुन्हा उभी करणे हे मोठे प्रश्न आहेत. कारण आजची पिढी केवळ भावनिक घोषणावर मतदान करत नाही. विकास, रोजगार, स्थानिक प्रश्न आणि प्रभावी नेतृत्व याचीही अपेक्षा करते. म्हणूनच शिवसेनेसमोरचा खरा प्रश्न हा केवळ वारसा जपण्याचा नाही, तर त्या वारशाला नव्या काळाशी जोडण्याचा आहे. 60 वर्षाचा हा प्रवास केवळ एका पक्षाचा इतिहास नाही, हा महाराष्ट्राच्या राजकारणातील संघर्ष, सत्ता, विचार, निष्ठा आणि बदलत्या काळाचा आरसा आहे. बाळासाहेबांनी पेटवलेली मशाल आजही तेजाने प्रज्वलित आहे. मात्र त्या मशालीचा प्रकाश पुढील दशकात कोणत्या दिशेने जाणार, कोणता गट जनतेच्या मनात स्थान निर्माण करणार आणि शिवसेनेचा पुढचा अध्याय कसा लिहिला जाणार, याचं उत्तर येणारा काळच देणार आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.